एक, कशी स्त्री नेहमी उत्साही आणि आनंदी राहते? उत्तर, ज्या स्त्रिया मनाने उत्साही, आत्मविश्वासू आणि भावनिक असतात त्या कोणत्याही गोष्टीत लवकर रमता आणि आपला आनंद व्यक्त करण्यात मागे राहत नाहीत. 2, बायकोचे प्रेमळ स्पर्श कसे प्रेमळ स्पर्शाने ती आनंदी होते? उत्तर, पती पत्नीच्या नात्यात आत्मीयता आणि विश्वास वाढवणे महत्त्वाचे असते. छोट्या स्नेहपूर्ण स्पर्शाद्वारे, प्रेमळ बोलणी आणि काळजीने आपले नाते अधिक जवळचे आणि आनंददायी बनवता येते. 3, कशा चिमणीत बाबूराव पटकन घुसतो? उत्तर, ज्या चिमणीचं घरट उबदार, आकर्षक आणि स्वागतशील असतं तिथे बाबूराव थांबूच शकत नाही. 4, पुरुषातील कोणती गोष्ट पाहून प्रभावित होते? उत्तर, स्त्रिया प्रामुख्याने पुरुषाचा आत्मविश्वास, बोलण्याची शैली आणि आदराने वागण्याची वृत्ती पाहून प्रभावित होतात. महिलांच्या त्वचेला खाज कधी येते? महिलांच्या शरीरात त्वचेची किंवा शारीरिक सूज किंवा खाज हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की त्वचेचा कोरडेपणा, एलर्जी किंवा स्वच्छतेशी संबंधित समस्यांमुळे. स्वच्छता, आहार आणि त्वचेची काळजी घेणे यामुळे खाज कमी होऊ शकते. 6, सक्रिय ऊर्जावान केल्यास जास्त समाधान मिळतो. उत्तर, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील संवेदनशीलता वेगवेगळी असते. आनंद किंवा आराम मिळण्यास योग्य काळजी, संवाद आणि परस्पर समज महत्त्वाचे असते. त्यामुळे अनुभव व्यक्तिपरत्वे बदलतो आणि नैसर्गिक आनंद मिळतो. 7, जास्त करणाऱ्या महिलेची कशी असते? उत्तर, महिलांची व्यक्तिमत्व किंवा स्वभाव वेगवेगळा असतो. काही महिलांमध्ये उत्साही, सक्रिय किंवा नेतृत्वगुण असतात. प्रत्येक महिला तिच्या अनुभव, व्यक्तिमत्व आणि वयानुसार वेगवेगळी असते. 8, तांबे जर जास्त दाबले तर काय होते? उत्तर, आंबे जास्त दाबल्यास ते चिखलासारखे होतात. त्यांचा पोत बिघडतो आणि ते खाण्यायोग्य राहत नाहीत. यामुळे आंबे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आणि ते चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी हळूवारपणे हाताळले पाहिजे. 9, काही महिलांचे छातीचा आकार नैसर्गिकरित्या लक्षवेधी का दिसते? उत्तर, महिलांमध्ये स्तन छाती नैसर्गिक कारणांमुळे वेगवेगळा असतो, जसे की हार्मोनल बदल, अनुवंश किंवा गर्भधारणेचा अनुभव. काही महिलांमध्ये स्तन खूप मोठे होऊ शकतात, ज्याला वैद्यकीयदृष्ट्या अतिवृद्धी स्तन स्थिती किंवा मोठ्या स्तनांची स्थिती. 10, लग्नानंतर भरपूर दिवसाने जवळीक नात केल्यास काय होतो? उत्तर, दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवल्यास शरीरावर किंवा नात्यावर फारसा वाईट परिणाम होत नाही, पण संवाद, प्रेम आणि भावनिक जवळीक टिकवणे महत्त्वाचे असते.